नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण चाललो आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर. आणि आज आपली यावेळी पण मोठा प्लॅन केलेला आहे थोडाफार, म्हणजे आपल्यासाठी मोठीच ट्रिप असली बघायला गेलं तर उज्जैनला चाललेलो आहे. आणि आज आपल्या बिल्डिंगमधले सगळे आपले मित्र आहेत, मित्रपरिवार सगळे जाणार आहेत आपण. आणि एक शॉर्ट का झाला माहिती का, मेन गोष्ट आपण तिकीट जानेवारीमध्ये काढली होती आय थिंक सो. तर आज चाललो आहे आपण एप्रिलमध्ये. 3 महिने आधी तिकीट काढून सुद्धा अजूनपर्यंत वेटिंग आहे. आणि आमच्याचं वेटिंग बघाल तुम्ही ना, तुम्हाला दाखल थोड्या नंतर स्क्रीनशॉट टाकेल होती मी. 2, 3, 4, 5 या असे सगळ्या वेटिंग लागले. म्हणजे 2 वेटिंग स्टार्ट झालेली आहे 10पर्यंत. आणि आता टोटल 9 जण आहेत. तर संध्याकाळच्या वाजले 6:30. यांची ट्रेन आहे 8:55. तर ठाण्यावरून ऑलमोस्ट 1.5-2 तास लागतील जायला. कारण की माझ्या इथून ठाणे स्टेशनला जायला अर्धा तास, त्यानंतर पुढे प्रवास ट्रेनचा असेल. तर भेटूया थोड्या वेळाने. बरं पॅकिंग सगळं करून ठेवली आहे की आज ऑफिसला जायचं होतं, तर रात्री सगळं पॅकिंग करून ठेवली होती. आता मग अशी ऑफिसवरून आलो, फ्रेश झालो आहे, खाली उतरलो आहे. तर फायनली आपण निघतो आहे. भेटूया आपण थोड्या वेळात तुम्हाला. चला फायनली आपण निघालो आहे राबोड इथून. सगळ्यांनी बॅगा वगैरे घेऊन निघालो आपण. आता शेअर ऑटोने आपण जाणार आहे स्टेशनला. जरा स्टेशनला गेलो ती परत भेटूया, कारण की अजून तिकीट काढायचं लोकलचं. आणि ठाणे स्टेशनवरून आपल्या इथे मुंबई सेंटरला. आपली आजची ट्रेन मुंबई सेंटरवरून आहे, तर खूप लवकरच निघालो आहे. चला भेटूया थोड्या वेळात. फायनली आपण जो लोकल ट्रेनमध्ये बसलेलो आहे, ठाणे स्टेशनवरचा निघाले ट्रेन. आणि आजचा हा अख्खा ग्रुप चालू आहे. आपण जाणार आहे उज्जैनला, नाही आपण जाणार आता उज्जैन शहराला. पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पारांच्या घातल्यात माळा, कशाचा आवाज झाला रे गणपती माझा हे असं कर ना. छबीना अभी कभी ना. चला दादर आले, दादर चला उतरा. हो अरे आमच्या आता दादरला उतरलो आम्ही. आणि आताच आमची जास्त मस्ती चालू झालेली आहे. फुल ट्रेनमध्ये फुल मचावलं आहे. काहीच माहित नाही भाई पुढच्या ट्रेनमध्ये काय होणार आहे. फायनली आत्ताच आम्ही मुंबई सेंटरला पोहोचलो आहे. वाजलेत 8:20. अजून आपल्याकडे अर्धा तास आहे. तर आता थोडं एक राऊंड मारून येतो, पाणी वगैरे घ्यायचे सगळे घेऊन येतो. की थोडं पोरांना खायला पण लागणार आहे. जेवण तर घेतलं पण थोडंफार बघूया कुरकुरे काही भेटले तर आपल्याला. ऋषीशी मागाशी भेटलो आपण. ऋषी बोलले तुम्ही ट्रेनमध्ये बसून घ्या, मी आल्यानंतर बघू आपण प्रयत्न करूया की सीट देण्याचं. होपसो आपण महाकालला हेच प्रयत्न करू की आपल्या सीटिंग भेटू दे. 9 सीटिंग आहेत आपल्या, तर 9च्या 4 भेटले तर चालतील. आपण ॲटलिस्ट थोडं करूया. आता थोड्या ट्रेन निघेल, मग आपण ट्रेन निघेल की परत आपण जर्नी दाखवणार आहे पुढची. या ब्लॉगमध्ये फुल मजा केली आम्ही फुल. आणि हा आपला वैभव यांनी पण नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्याबद्दल तो ब्लॉग नाही टाकत आहे आत्तापर्यंत. आता आपले रील्स टाकते, फक्त शॉर्ट्स टाकते. आणि हा आपल्या रोशन बघितलं असेल लास्ट व्हिडिओ, तुम्ही बघितला असेल आपल्या कोकणाच्या व्हिडिओमध्ये होता. खूप मजा केली होती तेव्हा पण आम्ही. आणि आत्ता तर अजून मजा येणार आहे, कारण की आता यावी टोटली सगळी मुलं आहेत. 2-3 मुलं सोडून तर सगळी मुलं आहेत. सगळी लहानपणाची मिळत आम्ही. बघूया आता कसं काय पुढचा प्रवास होणार आपला. भेटूया आपण थोड्या वेळाने. चला बाय. फायनली निघालो आहे आपण. आत्ताच ट्रेन पण निघालेली आहे. मस्तपैकी टायमावरती ट्रेन निघाली. सकाळी 7:30पर्यंत पोहोचणार आहे ट्रेन, असं मॅपमध्ये दाखवते. आणि हा आपला वैभव, शुभम, पार्थ, सौरव, रोशन, विराज आणि हा कल्पेश आणि यश. फायनली आपण आता पोहोचले उज्जैन स्टेशनला. सकाळचे 7:30 वाजले. परफेक्ट ट्रेन टायमावरती होती. आणि ह्या ट्रेनचा आपला प्रवास होता अवंतिका एक्सप्रेसचा. आणि मस्त ट्रेन आहे, काय फील नाही आलं, एवढं काय टेन्शन नाही. असं झोप वगैरे पूर्ण झालेले. आता आपण बाहेर चाललो आहे, नाश्ता वगैरे करूया, रिक्षा पकडून डायरेक्ट हॉटेलवर जाऊया. हॉटेलवर काय बुक नाही केलेलं आपण.
हॉटेल बुक करायचं आहे. हॉटेल बुक करून फ्रेश व्हायचं आणि इकडे आपल्याला ओंकारेश्वरला निघायचं. तर नाश्ता पण करायचा बाकी आता आपल्याला. बाहेर जाऊया, नाश्ता करूया. या ब्लॉगमध्ये जाम मजा केल्या आम्ही आणि स्पेशली हा वैभव जाम मजा करत होता. मस्त वाटलं जाम. थोड्या वेळेस भेटू तुम्हाला नाश्ता वगैरे करताना. फायनली आपण थांबूया आता नाश्ता करण्यासाठी. पहिला नाश्ता करून घ्या, कारण भूक लागला. रात्री जेवलो होतो, ट्रेनमध्ये आटर खाल्लं होतं. आता नाश्ता करून घेऊया. रेल्वे स्टेशनवरून 5 मिनिटाची तर नाश्ता करायला थांबलो आपण. आणि इकडची स्पेशालिटी म्हणजे पोहे. आपल्या उज्जैनला पोहेची स्पेशालिटी, कारण की इकडे पोहे आणि तरी पोहा इकडची स्पेशालिटी आहे. मस्तपैकी आपण नाश्ता करूया, हॉटेलवर जाऊया आणि फ्रेश होऊया. पहिला ही व्हिडिओ जास्त लांब होईल मला वाटत होतं, म्हणून मी जास्त व्हिडिओ थोडेच पार्ट घेतलेत त्याचे. कारण की ओंकारेश्वरची व्हिडिओ मी सेपरेटली बनवणार आहे, कारण की मला ओंकारेश्वर पूर्णपणे दाखवायचं आहे. मला असं नाही करायचं की 30-40 मिनिटाची व्हिडिओ झाली पाहिजे. 15-20 मिनिटाची ठीक झाली तर ठीक आहे. त्यामुळे आपण ओंकारेश्वरसाठी स्पेशली व्हिडिओ करूया. आता मस्तपैकी खाऊया, नाश्ता वगैरे करूया आणि हॉटेलला जाऊया. आपल्याला ओंकारेश्वर उज्जैन स्टेशनवरनं ते आपल्या मंदिरापर्यंत शेअर ऑटो आहे. 20 रुपये घेतात आणि इथे पोह्याचा रेट 25 रुपये प्लेट आहे. ठीक आहे, सॉर्टेड आहे. खाऊन घेऊ मस्तपैकी आणि निघूया पुढे जाऊन. चला भेटू. फायनली आपण आताच हॉटेलमध्ये पोचलेलो आहे. हॉटेल मंदिरापासून 100 मीटर असेल फक्त. आणि रोशननी आल्या AC चालू केलेली. ह्या काय गरम होते काय माहिती. आपलं सगळं नॉर्मल टेम्परेचरच आहे, पण बोलतो ना आपण जिकडे फुकट भेटलं तिकडे यूज करायचे. 5,000 दिले बोलतो. 5,000 रुपये फुल वसूल करायचे. 5,000 आम्हाला 2 दिवसासाठी रूम भेटले. AC आणि 16 होती बाबा. AC 16 वरती, बापरे 16 वरती AC ठेवलेली आहे. आणि आपण त्याच्याकडेच गाडी पण बुक केलेली आहे. आपल्याला तो रिक्षावाला म्हणजे तो ऑटोवाला भेटलेला तो सॉर्टेड होता, कारण की त्यानेच आपल्याला हॉटेल गाडी म्हणजे आपल्याला उज्जैन टू ओंकारेश्वरसाठी जायचं असेल त्यासाठी पण त्यांनीच गाडी आपल्याला बुक करून दिलेली आहे. ती गाडीसाठी पण AC गाडी आहे ती. 9 जणांची त्यांनी 4,200 रुपये घेतलेत आपल्याकडनं. ओके, आणि आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊया आणि जाऊ मस्तपैकी परत ओंकारेश्वरला, कारण की हा ब्लॉग जाम मोठा होणार आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये खूप काय मस्ती केलेली आहे आपण. ट्रेनमध्ये, रेल्वे स्टेशनला सगळीकडे मस्ती करत आलेलं आहे आपण. आणि तुम्हाला दाखवलं की पूर्णपणे की कसं ट्रॅव्हलिंग असतं दाखवायचा प्रयत्न केलेला आपण. तुम्ही नक्कीच कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्री महाकाल. पार्थ, बाय.